मुंबईमध्ये पुढच्या 36 तासात मुसळधार पावसाचा इशारा, 200 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवलीमध्ये पावसाच्या सरी. पुढच्या 4 दिवसांसाठी सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार. मात्र कोकण किनारपट्टीवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा पाऊस. सकाळपासून बहुतांश भागामध्ये पाऊस. 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. पुढचे 5 दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये संततधार पाऊस. पावसामुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडित. 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबारमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. पावसामुळे खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होणार. गोव्यामधल्या मालपे भागामध्ये दरड कोसळल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी बंद. अद्यापही महामार्गावरची दरड बाजूला केलेली नाही, याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दखल. अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. आज संपूर्ण नाशिक शहरामधील पाणी पुरवठा राहणार बंद, तर उद्या सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. 2 दिवस पाणी जपून वापरा, महानगरपालिकेचं नाशिककरांना आवाहन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील नौपाडा, कोपरीमध्ये काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई मन